हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन हा लेसन बघूया. या लेसनमध्ये बघितल्यानंतर आपल्याला दिसून येते की हा लेसनमध्ये एक लेटर दिसते आहे. लेटरचे टाईप 2 प्रकारचे असतात. एक फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर हे जॉब, ॲप्लिकेशन, बिझनेससाठी यूज केलं जातं. तर इन्फॉर्मल लेटर हे सोशल पर्पजसाठी, जसं आपल्याला फ्रेंड्सशी, आपल्या रिलेटिव्सशी, आपल्या पेरेंट्सशी जेव्हा कम्युनिकेट करायचं असेल तेव्हा आपण इन्फॉर्मल लेटर लिहितो आहे. तर आता आपण डिअर अथर्व हा सेंटेन्स बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की या लेटरचा टाईप आहे इन्फॉर्मल लेटर. तर चला बघूया आपण लेटर कसं लिहिलेलं आहे ते. लेटर लिहिलेलं आहे 25 सप्टेंबर 2015ला आणि पुण्यावरून लिहिलेलं आहे. तर आपल्याला लक्षात येतं की लेटर केव्हा आणि कधी लिहिलेलं आहे आणि लेटर कोणी लिहिलेलं आहे हे बघण्यासाठी सगळ्यात खाली युअर्स लव्हिंगली शाहरुख हा दिसत आहे. म्हणजे शाहरुखने हे लेटर लिहिलेलं आहे आणि कोणाला? अथर्वला. तर लेटरमध्ये काय दिलं आहे चला बघूया. आय रिसिव्ड युअर लेटर. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. It's really amazing that you have celebrated eco-friendly Ganesh Utsav in America. आता हा शर अथरला म्हणतो की तुझं लेटर मला मिळालं आणि मी कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आहे. तर कशासाठी? तर तू फॉरेनमध्ये असून म्हणजेच अमेरिकेमध्ये असून सुद्धा इको फ्रेंडली गणेश उत्सव हा फेस्टिवल, आपला जो फेस्टिवल आहे रिलिजियस फेस्टिवल, तू तिथे जाऊन सेलिब्रेट केला, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. आणि तो म्हणतो की तू लेटरमध्ये तर लिहिलेलं आहे की आम्ही सेलिब्रेट केलं, पण आणखी काय काय केलं ते मला आणखीन जाणून घ्यायची इच्छा आहे. तर तू यासाठी मला डिटेलमध्ये लिही. सेकंड पॅरेग्राफ. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी. आता शर्व अथर्वला म्हणतो आहे की आम्ही सुद्धा दिवाळी इको फ्रेंडली सेलिब्रेट करतोय बरं का. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणाला ज्यामुळे नुकसान होणार नाही, पर्यावरणाला पोषक अशी दिवाळी सेलिब्रेट करू. तर ती कशी काय? आर यू सरप्राईज? झाला की नाही तू सरप्राईज? येस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाऊट क्रॅकर्स. हां, खरंच आम्ही ही दिवाळी फटाक्यांशिवाय सेलिब्रेट करणार आहोत. बट ऑफकोर्स विथ डिलिशियस ट्रेडिशनल स्नॅक्स, माउथ वॉटरिंग चकली, अनासे, करंजी अँड लाडू. हां, पण तोंडाला पाणी येणारे ते स्नॅक्स आम्ही बनवणार आहोत. कोणकोणते? तर चकली, अनारसे, करंजी आणि लड्डू हे सुद्धा आम्ही बनवणार आहोत. टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आता फटाक्यांची कमी करण्यासाठी जी आम्हाला कमी भासणार आहे त्यासाठी आम्ही काय करणार आहे? पेपरचा लँटर्न म्हणजे आकाशकंदील बनवणार आहोत आम्ही घरीच. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. आणि मी रायगडचा किल्ला, फोर्ट म्हणजे किल्ला, रायगड किल्ला याचं मॉडेलसुद्धा बनवणार आहोत. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. आता किल्ला बनवण्यासाठी जी मला इन्फॉर्मेशन लागते त्याचे फोटो कलेक्शन मी केलेले आहेत आणि सगळी इन्फॉर्मेशनसुद्धा मी कलेक्ट केलेली आहे. वेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया? आता तू त्याला विचारतोय अथर्वला, तू इंडियामध्ये परत कधी येणार आहेस? वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. आम्ही सगळेजण तुझी वाट बघतोय बरं का. रिमेंबर ब्रो, वी आर नॉट जस्ट कझिन्स, वी आर फ्रेंड्स टू. आता तू म्हणतोय लक्षात ठेव बरं भावा, आपण फक्त कझिन्स म्हणजे चुलत भाऊ नाही आहे, तर आपण चांगले फ्रेंड्ससुद्धा आहोत. ओके. आय ऑलवेज लव टू रेडी युअर लेटर्स. म्हणजे मला तू पाठवलेले पत्र रीड करायला खूप आवडतात बरं का. आय हॅव हर्ड अ लॉट ऑफ अबाउट थँक्सगिव्हिंग अँड हॉलोवीन इन USA. आता मी खूप काही ऐकलं आहे की थँक्सगिव्हिंग जो फेस्टिवल असतो त्याच्याबद्दल. देन हॉलोवीन हा US मध्ये सेलिब्रेट केलेला फेस्टिवल आहे, त्याच्याबद्दल मी ऐकलेलं आहे. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. आणि मला हे फेस्टिवल कसे असतात, कसे सेलिब्रेट केले जातात, किती मजा येते, तुम्ही काय काय करता, हे सगळं ऐकण्याची मला खूप इच्छा आहे आणि खूप मी उत्सुक आहे. क्युरियस म्हणजे उत्सुक आहे. प्लीज डू राईट टू मी. प्लीज या सगळ्या फेस्टिवल्सबद्दल मला थोडंफार लिही ना.
कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. आता लास्टमध्ये तो म्हणतो हे कन्वे म्हणजे माझा रिस्पेक्टफुल म्हणजे माझा जो नमस्कार आहे काका आणि काकूंना कळव. लव टू डिअर ओजस आणि ओजसला माझ्याकडून खूप प्रेम सांग. अशा प्रकारे हा छोटासा लेटरचा फॉर्मॅट कसा असतो आणि इनफॉर्मल लेटर कसं लिहिलं जातं याचा टाईप आपण या लेसन थ्रू इथे शिकलेलो आहोत. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये या लेसनची ॲक्टिव्हिटीज म्हणजेच पॉइंटर्सकडे आपण वळूया. पॉइंटर्समधली फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे गेस द मिनिंग ऑफ. आपल्याला मिनिंग्स त्याचे ओळखायचे आहेत. फर्स्ट आहे अमेझिंग म्हणजेच व्हेरी सरप्रायझिंग, त्याला आपण मराठीत आश्चर्यकारक असं म्हणूया. देन दुसरा आहे सेलिब्रेटेड मीन्स एन्जॉयड अ स्पेशल इव्हेंट. एखादा इव्हेंट एखादा मोमेंट सेलिब्रेट करणं म्हणजे साजरा करणे. देन क्रॅकर्स स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लॉइड विथ अ लाऊड नाईज म्हणजेच फटाके आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. पेपर लँटर्न अ लँटर्न मेड ऑफ पेपर म्हणजेच कागदाचा बनलेला आकाशकंदील. सेकंड क्वेश्चन आहे लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. आता आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट पॅरेग्राफमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स लेटरमधले फाइंड आउट करायचे आहे. तर पहिल्या पॅरेग्राफमधले आहे सेलिब्रेशन ऑफ इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. हा इम्पॉर्टंट पॉईंट झाला. देन पॅरेग्राफ सेकंडमधला आहे प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स अँड एन्जॉईंग ट्रेडिशनल स्नॅक्स म्हणजेच दिवाळी इको फ्रेंडली सेलिब्रेट करायची आहे. ती कशी तर विदाउट क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांशिवाय सेलिब्रेट करायची आहे आणि ट्रेडिशनल स्नॅक्स एन्जॉय करायचे आहेत. थर्ड पॅरेग्राफमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे प्रिपरेशन ऑफ पेपर लँटर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड म्हणजेच पेपरचं लँटर्न तयार करायचं आहे आणि मॉडेल रायगडचा तयार करायचा आहे. फोर्थ पॅरेग्राफमध्ये इन्व्हिटेशन आहे कझिनला इंडियामध्ये येण्यासाठी. आणि लास्ट पॅरेग्राफमध्ये आहे सेलिब्रेशन ऑफ थँक्स गिव्हिंग अँड हॉलोविन इन द US म्हणजेच US मधले जे फेस्टिवल्स आहेत थँक्स गिव्हिंग अँड हॉलोविन त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स झाले. आपला क्वेश्चन नंबर थर्ड आहे लिस्ट द फेस्टिवल वी सेलिब्रेट एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. आपल्या पार्ट्समध्ये कुठले फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट आहे गणेश उत्सव. ब्रिंग ऑफ गणेश आयडल ॲट होम. आपण गणेशाची मूर्ती घरी घेऊन येतो. पूजा अँड आरती अँड प्रिपरेशन ऑफ मोदक्स. पूजा केली जाते, आरती केली जाते आणि मोदकचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. सेलिब्रेशन कंटिन्यूज फॉर 5 to 10 days. गणपतीचे जो सेलिब्रेशन आहे ते 5 ते 10 दिवस आपण सेलिब्रेट करतो. गौरीपूजासुद्धा केली जाते. अँड इमर्शन ऑफ गणेश आयडल इन लेक्स रिव्हर अँड सी एक्सेट्रा. आणि गणेश विसर्जन हे नदी समुद्र किंवा तलावामध्ये केलं जातो. आपला नेक्स्ट मोठा फेस्टिवल आहे होली. आता होलीला आपण काय करतो सेलिब्रेटेड ऑन फाल्गुन पौर्णिमा. फाल्गुन महिन्याची जी पौर्णिमा येते तेव्हा सेलिब्रेट केला जातो. स्टँड अ सिल्क कॉटन ट्री, अरेंज फायरवूड अँड ड्राय ग्रास अराउंड इट. आता कॉटन ट्री म्हणजे कापसाच्या झाडाच्या भोवती गवत वगैरे लावून हे स्टँड केलं जाते, उभारली जाते होळी. ॲट नाईट सेट फायर टू इट. होळी जाळल्या जाते रात्रीला. पीपल वर्शिप फायर आफ्टर फ्लावर्स ऑफर फ्लावर्स अँड कोकोनट. आता सगळे लोक होळीची पूजा करतात, फुलं वाहतात आणि नारळसुद्धा अर्पण केल्या जातात. द नेक्स्ट डे पीपल स्प्लॅश कलर्ड अँड कलर्ड वॉटर ऑन वन अनदर. आता होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. त्या दिवशी काय केलं जाते कलर गुलाल उधळला जातो. कलरचं पाणीसुद्धा एकमेकांच्या अंगावर उडवलं जाते. लॉट्स ऑफ फन अँड जॉय ड्युरिंग दिस रंगपंचमी. या दिवशी खूप मजा केली जाते रंगपंचमीच्या दिवशी. क्वेश्चन नंबर 4 क्विज द टीचर. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज. आता क्विज करायचे आहेत. आता ही ॲक्टिव्हिटी आपण मागेसुद्धा केलेली आहे. इथे आपण आपल्या मनाने काही वर्ड्स टाकू शकतो. जसे हाऊ डू वी से कंदील इन इंग्लिश. वी से कंदील मीन्स लँटर्न इन इंग्लिश. अँड हाऊ डू वी से
दिवा इन इंग्लिश, दिवाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वी से दिवा इन इंग्लिश लॅम्प. देन आता आपण सेकंड ह्याच्यात असंही यूज करू शकतो. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन ब्युटिफुल अँड हँडसम? यू यूज ब्युटिफुल विथ गर्ल्स अँड हँडसम विथ बॉईज. देन थर्ड स्लाइडमध्ये आहे, व्हॉट्स द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग अँड स्मॉल? द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग इज वीक अँड द अपोजिट ऑफ स्मॉल इज अ बिग. आता इथे तुम्ही तुमच्या मनाने दुसरे वर्डसुद्धा टाकू शकता. आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, डिस्कस द फॉलोइंग. आता त्यातले फर्स्ट क्वेश्चन आहे, विच फेस्टिवल डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल? आपण मोठ्या प्रमाणावर कोणते फेस्टिवल सेलिब्रेट करतो? वी सेलिब्रेट दिवाळी, होली, गणेश उत्सव, दशेरा ऑन अ लार्ज स्केल. देन आपला बी नंबरचा क्वेश्चन आहे, चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. आता आपले कुठले फेस्टिवल्स हे इको फ्रेंडली आहेत आणि कोणते नाही? होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स. वेन वी सेलिब्रेट नॅचरल कलर्स वी सेलिब्रेट इको फ्रेंडली. होली हा कलर्सचा फेस्टिवल आहे आणि तिथे आपण नॅचरल कलर्स यूज करू शकतो, म्हणून हा इको फ्रेंडली फेस्टिवल झाला. दॅट मीन्स इट हॅज नो हार्म टू द एन्व्हायरमेंट. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला कुठलंही नुकसान होत नाही. इट इज गुड फॉर नेचर ॲज वेल ॲज ह्युमन बिईंग. हे नेचर आणि ह्युमन बिईंगसाठी दोघांसाठीही चांगलंच आहे. वेन वी यूज आर्टिफिशियल कलर्स, एक्झाम्पल केमिकल्स, देन वी डिस्टर्ब द एन्व्हायरमेंट अँड इट इज हार्मफुल टू ऑल ऑफ अस. पण आजकाल काय झालं की केमिकल्सवाले कलर्स यूज करायला लागले, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला आपण डिस्टर्ब करत आहेत आणि हे सगळ्यांनाच नुकसानदायक आहे. आपला सी नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल इन इको फ्रेंडली वे? आपल्याला जर इको फ्रेंडली वेनी फेस्टिवल सेलिब्रेट करायचे असेल तर आपण काय काय करू शकतो? इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. इको फ्रेंडली म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरणाला नुकसान होणार नाही. वी कॅन सेलिब्रेट फेस्टिवल्स इको फ्रेंडली बाय व्हेरियस वे. पुष्कळशा पद्धतीने आपण सेलिब्रेट करू शकतो. वी कॅन मेक पीपल अवेअर ऑफ अबाउट दीज फेस्टिवल. आपण या फेस्टिवल्सविषयी लोकांना अवेअर करू शकतो. ऑन होली वी कॅन अपील पीपल टू यूज नॅचरल कलर्स. आपण होलीसाठी नॅचरल कलर्स यूज करावे यासाठी लोकांना संदेश देऊ शकतो. वी कॅन सेलिब्रेट दिवाळी विदाऊट क्रॅकर्स. फटाक्यांशिवायसुद्धा आपण दिवाळी फेस्टिवल हा सेलिब्रेट करू शकतो. अशा प्रकारे आपण क्वेश्चन बघितला आहे. देन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थिंक ऑफ मॉडर्न फेस्टिवल्स दॅट अँड न्यू वे ऑफ सेलिब्रेटिंग इट. आपण जे नवीन फेस्टिवल्स आहेत ते कशा प्रकारे सेलिब्रेट केल्या जाते आणि त्याची एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिलेलं आहे, अ रीडिंग फेस्टिवल तुम्ही कसा सेलिब्रेट करा. तर आपण कसा सेलिब्रेट कराल न्यू वेने? आपण अरेंज रीडिंग फॉर फन अँड नॉलेज प्रोग्राम असा सुद्धा अरेंज करू शकतो. देन कलेक्ट गुड बुक्स अँड रीडिंग. कलेक्शन चांगल्या पुस्तकांचं रीडिंगसाठी कलेक्शन करू शकतो. रीड अलाउड पोयम, स्टोरीज अँड ट्रॅव्हलेज, बायोग्राफीज एक्सेट्रा. आपण रीडिंग घेऊ शकतो कशाची, पोयमची, स्टोरीची, ट्रॅव्हलेजेस म्हणजे प्रवास वर्णन झाले, बायोग्राफीज झाली, आत्मचरित्र झालं. हे मुलांसमोर, लोकांसमोर, स्टुडंटसमोर आपण त्याचं रीडिंग घेऊ शकतो. देन एक्झिबिट गुड अँड व्हेरायटी ऑफ बुक्स. एक्झिबिशन ठेवू शकतो बुक्सचं, मॅगझिन्सचं. अँड एनकरेज मोबाईल लायब्ररी. मोबाईलमध्ये कोणत्या चांगल्या लायब्ररीज म्हणजे कोणते ई बुक्स आहेत त्याचं कलेक्शन करण्यासाठी लोकांना एनकरेज करू शकतो. त्याचप्रमाणे आपण वेगळे फेस्टिवलसुद्धा घेऊ शकतो, जसं डाएट फेस्टिवल झालं, हेल्थ केअर फेस्टिवल झाले, हे सेलिब्रेट करू शकतो. देन आपला 7th नंबरचा क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. यामध्ये तुम्हाला सेंटेन्स रीड करायचे आहेत आणि काही फिल इन द ब्लँक कंप्लीट करायचे आहेत. त्या तुम्ही इथे दिल्याप्रमाणे कंप्लीट करू शकता. देन क्वेश्चन नंबर 8 आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड कझिन युजिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. आता इथे खाली फॉर्मॅट दिलेला आहे, त्यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. त्या बघून तुम्ही हा लेटर कसा लिहाल याची तुम्हाला आयडिया येईल.
अशा प्रकारे आपला हा लेसन इथे कंप्लीट झाला आहे. मला आशा आहे तुम्हाला समजला असेल. थँक यू.